हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. सकाळची सुरुवात झाली विक्रांतच्या टिफिनपासनं. विक्रांतला जायचं होतं सकाळी 7ला जॉबला, सो त्यांचा टिफिन बनवायला घेतला. टिफिनमध्ये बनवलं होतं अंडा भुर्जी, चपाती आणि त्याचसोबत त्यानंतर मग विक्रांतला दिला नाश्ता. नाश्त्यामध्ये त्यांना दिला चहा आणि त्यासोबत पराठा. विक्रांतनी नाश्ता केला, त्यानंतर मग त्यांचा टिफिन भरून घेतला. टिफिन पॅक करून झाल्यानंतर मग त्यांना टिफिन दिला. त्यांची ऑलमोस्ट पूर्ण तयारी झाली, ते निघाले जॉबला जायला. ते झाल्यानंतर सगळ्यात मोठा टास्क असतो दोघींना पण रेडी करणे आणि स्कूलसाठी तयार करणे. सो त्यांच्यासाठी आधी टिफिन बनवायला घेतला. टिफिनमध्ये बनवत होती मी साबुदाणा वडा आणि त्याचसोबत टिफिन पण दोघींचे पण पॅक केले. त्यामध्ये साबुदाणा वडा, त्याचसोबत ॲपल होता घरी, सो ॲपल दिला. दोघींना पण छान रेडी केलं. काव्या निघाली स्कूलला जायला. थिरिष्का आणि मी आम्ही दोघी पण काव्याला व्हॅनपर्यंत सोडायला गेलो. काव्या गेली, त्यानंतर मग थिरिष्काला अजून वेळ होता थोडा आणि आज थिरिष्का खूप लवकर रेडी झालेली होती. सो थिरिष्काची पण टिफिन बॅग वगैरे रेडी केली आणि आम्ही थिरिष्काची जिथे व्हॅन येते पिकअप पॉईंटवर तिथे आम्ही जाऊन बसायचं ठरवलं. सो आम्ही दोघी पण टिफिन वगैरे घेऊन तिचं बॅग वगैरे सगळं घेऊन आम्ही निघालो. पिकअप पॉईंटवर जाऊन बसलो. सो तिथे छान माझ्या घरचा मिठू बाहेर आंघोळ करून बसलेला होता. सो ती तिथे त्याच्यासोबत खेळली. त्यानंतर मग व्हॅन आली. सुरुवातीला थिरिष्का खूप रडायची व्हॅनमध्ये जायसाठी, पण आता अजिबात रडत नाही आणि तिला खूप मजा येते त्यामध्ये जाताना. आणि खरंच म्हणजे खूप कौतुक वाटतं तिचं मला हे सगळं बघताना. आणि इतका लाड पण येतो की काय सांगायचं. ती जेव्हा अशी दिसते व्हॅनमध्ये जाताना खूप क्यूट दिसते. सो त्यानंतर मग मला खायचा होता साबुदाणा. सो साबुदाणा बनवला, झाडांना पाणी दिलं, जे काही खराब वगैरे होती ती सगळी व्यवस्थित क्लीन केली. मी स्वतःच्या चेहऱ्याला स्वतःचा केअर करावी म्हणून हे सिरम यूज करत आहे. सो ते स्वतःला आधी फेसला लावून घेतलं. ते झाल्यानंतर मग मी स्वतःसाठी नाश्ता करायला घेतला आणि मी पण छान मस्त पोटभर टी व्ही बघत बघत नाश्ता केला. असा होता माझा सकाळचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.